नमस्कार. मराठी स्टोरी हब या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. माझे नाव अमे आहे. माझ्या लग्नाला आता 1 वर्ष झाले आहे. माझ्या बायकोचे नाव मोहिनी आहे. बायकोसोबत खूप मित्रमैत्रिणीसारखे नाते आहे. त्यामुळे मी तिच्याशी मोकळ्या मनाने दुसऱ्या बायकांबद्दल बोलत असतो. मी माझ्या ऑफिसमधल्या सुंदर बायकांचे फोटो दाखवून त्यांच्याबद्दल मी तिच्याशी बोलतो. तिला माहीत होते की माझा तिला मी सांगायचो की ऑफिसमध्ये एखादी मुलगी वेस्टर्न कपडे घालून आली, तिला पाहायला खूप मजा येते. मोहिनीला खूप मजा येते. माझ्या बायकोला मी हे पण सांगितले होते की मी त्या मुलीचा विचार करून ऑफिसमध्ये पाणी काढतो. रात्री मोहिनीला करताना मी ऑफिसमधल्या मुलींचे नाव मोठ्याने घेत तिला करतो. माझी बायको मोहिनी पण मला त्यात पूर्ण साथ देते. असं दुसऱ्या मुलीचं नाव घेत बायकोला करायला मला खूप मजा येते. असं वाटतं की त्याच मुलीला करत आहे. हळूहळू मला जाणवले की जसं मी दुसऱ्या मुलींबद्दल विचार करतो, माझ्या बायकोला म्हणजे मोहिनीला पण दुसऱ्या मुलांना पाहून असे विचार येतात. एकदा मी तिला म्हणालो, आज मी तुला तुझ्या एखाद्या आवडत्या मुलाचे नाव घेत करणार आहे. तू सांग तुला कोणता मित्र आवडतो आणि तू त्याचे नाव मोठ्याने बोल. मोहिनी खूप खुश झाली आणि रात्री करताना ती आदित्य नाव घेऊ लागली. आदित्य तिचा कॉलेजमधला मित्र होता. तो तिला खूप आवडायचा. त्या रात्री मी तिला आदित्य म्हणून खूप करू लागलो. तिला आनंद मिळाला. तिला अजून ते करायची इच्छा होऊ लागली. मग मी रोज वेगवेगळ्या मुलांच्या नावाने तिला करत असे. ती डोळे बंद करून तोच मुलगा करत आहे असे विचार करत असे. आता थंडी सुरू होणार होती. डिसेंबर संपत आला होता. आम्ही उटीला जाण्याचे ठरवले. सर्व बुकिंग करून घेतली. आम्ही उटीला 25 डिसेंबरला पोहोचलो. मी तिथे एक चांगली रूम बुक केली होती. हॉटेलची घरे लॉजप्रमाणे होती. डोंगरावर असल्याने पूर्ण वाडा सारखे एका रांगेत घरे होती. त्यातलं एक चांगलं घर आम्ही घेतले. रूममध्ये आत मोठा बेड होता. बाथरूम आणि चांगली मोकळी जागा होती. डोंगरावर असल्याने समोरच सुंदर दृश्य पण होते. थंडी भरपूर होती तिथे, त्यामुळे रोमॅन्टिक वातावरण होते. सर्वीकडे हिरवळ पसरली होती. आम्ही थोडा आराम केला आणि संध्याकाळी जवळ एक बाजार होते, तिथे शॉपिंग करायला मोहिनीला घेऊन गेलो. ती खूप खुश होती. मोहिनीने मन भरून शॉपिंग केली. मग बाहेरच जेवून आम्ही परत रूमवर आलो. सर्वीकडे खूप अंधार झाला होता. फक्त चालण्याच्या रस्त्यावर दिवे लागले होते. थंडीमुळे माझा गरम झाला होता. कधीपासून मोहिनीला करायची इच्छा झाली होती, पण मोहिनी शॉपिंगमध्ये गुंतली होती. आता 11:30 वाजले होते. पूर्ण शांत वातावरण होते. मी जाऊन मोहिनीला करायला सुरुवात केली. मग काय, रात्रभर तिला केलं. दुसरा दिवस उजाडला. आम्ही आंघोळ आणि नाश्ता करून बाहेर फिरायला निघालो. जवळपासची काही ठिकाण पाहू लागले. तिथे मंदिर होते, म्युझियम होते. डोंगरावर सुंदर दृश्य पाहत होतो. तेव्हा तिथला एक मुलगा आमच्याकडे आला आणि म्हणाला, मी टुरिस्ट गाईड आहे. तो मुलगा 23 ते 24 वर्षाचा वाटत होता. गोरा आणि बारीक शरीर होते. चेहऱ्यावरून खूप हसमुख स्वभावाचा होता. तो म्हणाला, मी तुम्हाला इकडच्या सर्व गोष्टी दाखवतो आणि त्यामागची गोष्ट पण सांगेन. मी त्याला पैसे विचारलेस तर तो म्हणाला 500 रुपये. या जास्त पैसे नव्हते म्हणून मी त्याला हो म्हणालो आणि तो जिथे घेऊन जात होता त्याच्या पाठोपाठ आम्ही चालू लागलो. तो जंगलाच्या मधून वाटचाल करत डोंगरावर आम्हाला मंदिर, दरी, वेगवेगळी फळांची बाग आणि नदी दाखवत होता आणि त्या मागची कथा
पण त्याचबरोबर सांगत होता. फिरत असताना मला लक्षात आले की तो मुलगा सारखा माझ्या बायकोकडे पाहत आहे. एका ठिकाणी माझी बायको मोबाईल घेऊन समोरच्या नजाऱ्याचे फोटो काढत होती, तर तो मुलगा सारखा नजर चुकून तिची पाहत होता. त्या मुलाला पाहून मला एक युक्ती सुचली. तिथे दूरपर्यंत कोणी दिसत नव्हते. आम्ही डोंगराच्या वर होतो, सूर्य पण डोक्यावर होता, वातावरण पण थंड होते. मी त्या मुलाला माझ्याकडे बोलावले आणि माझ्या मोबाईलवरून त्याला आमचे फोटो काढायला सांगितले. मी त्याला माझ्या फोनवर कॅमेरा चालू करून दिला आणि मोहिनीला आणि त्याला सांगितले, आम्ही वेगवेगळे पोज देतो, तू फोटो काढ. मी आधी मोहिनीचा फोटो काढला. असे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले. मग मी त्याच्याकडे गेलो आणि फोटो पाहू लागलो. फोटो पाहून मी म्हणालो, अरे तू बरोबर फोटो नाही काढले. मी त्याच्या फोटोवर टीका करू लागलो. त्याला म्हणालो, मी तुला दाखवतो कसे फोटो काढायचे. एक काम कर, तू तिथे समोर माझ्या बायकोच्या बाजूला उभा राहा, जसा मी उभा होतो. मी असं म्हटल्यावर मोहिनीने माझ्या नजरेत नजर मिळवली. मी तिला डोळ्याने हसून इशारा दिला आणि दोघांना व्यवस्थित पोज द्यायला सांगितले. माझी बायको माझा इशारा समजली. तो मुलगा घाबरत होता, तर माझी बायको स्वतः त्याच्याजवळ गेली आणि त्याचा हात पकडून उभी राहिली. मी लगेच त्याचा फोटो काढला आणि म्हणालो, दुसरी पोज द्या. मग माझी बायको त्याला पुढून उभी राहिली. तो मुलगा थोडा डचकला. मग पुढे बायको फिरून उभी राहिली आणि मी मुलाला इशारा केला मागून. मी मुद्दामून कॅमेरा सेट करत आहे असं बहाणा करू लागलो. तेवढा वेळ मुलाला मिळाला. मग फोटो काढून झाल्यावर दोघे परत सरळ झाले. मी कॅमेरा पाहत होतो, तेवढ्यात बायकोने पण त्याचा पाहिला. तिने हसत मला डोळ्याने इशारा केला. मी पण हसलो. मग शेवटी मी मोहिनीला म्हणालो, त्याला आता फोटो काढतो. आम्ही फोटो काढून झाल्यावर तिथून निघायचे ठरवले. मी त्याला पैसे दिले. निघताना मी त्या मुलाला म्हणालो, आम्ही जवळच्याच लॉजमध्ये राहत आहे. मी त्याला नाव सांगितले लॉजचे. त्याला म्हणालो, 8 वाजता ये, काम आहे. तो म्हणाला, ठीक आहे, येतो 8 वाजता. आम्ही तिथून निघून गेलो. ठरल्याप्रमाणे तो मुलगा संध्याकाळी 8ला लॉजवर आला. मी त्याला आत बोलावले आणि दरवाजा बंद केला. माझी बायको कपडे बॅगमध्ये ठेवत होती. मी बायकोला इशारा केला आणि ती दुसऱ्या रूममध्ये गेली. मी त्याला सांगत होतो की आम्ही कुठे कुठे फिरलो. तो मला अजून नवीन ठिकाणाबद्दल सांगू लागला. आम्ही बोलत बसलो होतो. तेवढ्यात माझी बायको रूममधून बाहेर आली. त्या मुलाने तिला बाहेर येताना पाहिले. मी त्याला म्हणालो, तू जरा बस इथे, मी माझ्या बायकोला मसाज देऊन येतो. खूप चाललो तर अंग खूप दुखत आहे तिचे, म्हणत मी उठलो. मसाज करताना मी त्या मुलाकडे पाहिले आणि त्याला हसत म्हणालो, मदत करशील का मसाज करायला? तर तो लगेच हो म्हणाला आणि बाजूला येऊन बसला. मग काय झालं सुरू. मी बघत होतो. नंतर मी पण त्यांना जॉईन झालो. असेच नवीन व्हिडिओ ऐकायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.